योद्धा न्यूज मराठी। युवा सेनेच्या पिंपळगाव मरकळ विभाग प्रमुखपदी ज्योतिरादित्य लोखंडे यांची निवड। खेड तालुक्यात उत्साहाचे वातावरण। राजगुरुनगर खेड आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवा सेनेच्या वतीनं खेड तालुक्यात महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। रविवारी 12 एप्रिल 2026 पाडळी येथील जयहरी निवास, काळेची वाडी आणि आमदार निवास येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ज्योतिरादित्य सुजित लोखंडे यांची युवा सेना विभाग प्रमुख पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटपदी अधिकृत निवड करण्यात आली। पक्षादेश आणि मान्यवरांची उपस्थिती, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे। युवा सेना जिल्हा प्रमुख मृण्मय बाबाजी काळे यांनी हे नियुक्तीपत्र प्रदान केले। यावेळी युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई, शिवसेना संपर्क प्रमुख सचिन भाऊ अहिर आणि खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक किरण लोखंडे आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे समन्वयक रोहिदासजी राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती। पक्ष बांधणीचा निर्धार। या निवडीसाठी तालुका प्रमुख रामदासआबा धनवटे आणि युवा सेना तालुका अधिकारी श्रीकांत सोनावणे यांच्याशी सविस्तर विचारविनिमय करण्यात आला। नवनियुक्त विभाग प्रमुख ज्योतिरादित्य लोखंडे यांनी पुढील काळात पक्ष वरिष्ठांचे आदेश आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे, पक्ष शिस्तीचे पालन करून तळागाळातील तरुणांना युवा सेनेशी जोडणे, सामाजिक कार्यात सक्रिय राहून प्रामाणिकपणे पक्ष बांधणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा संकल्प केला आहे। विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव। या जनसंवाद कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्योतिरादित्य लोखंडे यांच्या निवडीबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवा सेनेच्या वतीनं तसेच संपूर्ण खेड तालुक्याच्या वतीनं त्यांचे जल्लोषात स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे। त्यांच्या भावी वाटचालीस जिल्हा प्रमुख मृण्मय काळे आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।